इथे राईज आणि फॉल खूप सडन आहे. एका रात्री तुम्ही एकदम CEO आणि त्याच्यानंतर एकदमच तुम्ही जमिनीवर आउट ऑफ वर्क, असा एक इंडस्ट्री आहे. मी एका पॉइंट वाटलं काय फरक पडतोय, कायच म्हणजे कोण कशाची व्हॅलिडेशन शोधतोय आपण. 4 शोज करून सुद्धा जर 2 महिने काम नाही केलं तरी विसरतायत, 1 शो करून सुद्धा नाही केलं तरी फरकच नाही पडत आहे. तर मरू दे, कशाला एवढा इम्पॉर्टन्स द्यायचा. तुम्हाला किती काम येतं ना त्याच्यावर लोक तुम्हाला जज करतात. तो एक सीन तुम्ही ॲज अन ॲक्टर जेव्हा जाऊन करता ना आणि लोक असे बघतात, अहिला 5 पानांचं सीन एका टेकमध्ये झाला, रिस्पेक्ट आला, तिकडे गुंडा एकी हो सकता है आणि तो मी आहे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका आणि सर्वोत्कृष्ट निर्माती म्हणून ज्या अभिनेत्रीकडे बघितलं जातं ती म्हणजे सई देवधर आज येणारे मज्जाच्या अड्ड्यावर. कसा रंगणारे हा प्रवास आणि कसा होणारे मज्जाचा अड्डा हे जाणून घेण्यासाठी चला तर मग सुरू करूयात तुमचा आमचा लाडका मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर आणि इथे आलात त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, मला बोलवलं. कसं वाटतंय पुन्हा एकदा मज्जासोबत असोसिएट होऊन? खूपच छान. म्हणजे आय थिंक बरेच वर्षाचं असोसिएशन आहे, खूप वर्ष आपण एकत्र इंटरव्ह्यूज वगैरे केले. तर आता हे जरा बघून काहीतरी जरा अपग्रेडेड इंटरव्ह्यू आहे असं वाटतंय की आता आधी फक्त तू होतीस, आता एवढी सगळी लोक आली. सो इट्स इंटरेस्टिंग, लुकिंग फॉरवर्ड टू इट. मस्त. सध्या काय सुरू आहे म्हणजे सई, आता आम्हाला पुढे कशात दिसणार आहे आणि आता कशात काम सुरू आहे? सध्या ती काय करते? सध्या मी 2 फिल्म्स लिहिल्या आणि डिरेक्ट केल्या. एक मराठी, एक हिंदी. मराठी कम्प्लीट आहे, तिचं नाव आहे न आवडती गोष्ट आणि न हॅज बीन कट विथ LGBTQI लाईन. प्रयत्न केला आहे एक LGBTQI विषयावर फॅमिली फिल्म बनवण्याचा. आणि दुसरी फिल्म आहे बिना शक्कर की चाय. दॅट्स अ स्लाइस ऑफ लाईफ कॉमेडी, ज्याच्यात रेवती मॅम आहेत, साऊथच्या ज्या ॲक्ट्रेस आहेत. तर ह्या 2 फिल्म्स केल्यात. एकाचं प्रोडक्शन चालू आहे, एक शेड्यूल बाकी आहे आणि वेळ लागत होता म्हणून म्हटलं चला TV करूया परत. सो आत्ताच एक शो केला गुम है किसी के प्यार में स्टार प्लसचा, तर जस्ट संपलं माझं. सो असं सगळं चालू आहे, थोडं हे थोडं ते, जे काय मिळतंय तसा प्रवास चालू आहे. अगदीच. पण मी जेव्हापासून तुम्हाला ओळखते किंवा आपण इंटरव्ह्यू करतोय, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तुम्ही फार स्ट्रॉंग आहात. प्रत्येक स्टेटमेंट किंवा प्रत्येक वर्ड हा उगाच नसतो, हा काहीतरी विचार करून बोलला जातो आणि प्रत्येक डिसिजनही तसाच असतो. जेव्हा चित्रपट बनवण्याची वेळ येते, मग ते लिखाण असू दे, डिरेक्शन असू दे किंवा प्रोडक्शन असू दे, हे जे वुमन स्ट्रॉंग वुमन दाखवणं किंवा एक स्ट्रॉंग वुमन असल्यामुळे प्रत्येक वेळेला असं होतं का की नाही माझ्या चित्रपटात पण मी तेच दाखवलं पाहिजे किंवा माझा चित्रपट पण तसाच असला पाहिजे. तर हे कुठे कट डाऊन होतं की नाही मी अशी आहे ना, मग चित्रपट तसा नको, किंवा ते निवडताना काय होतं नक्की? एक तर ऑनेस्टली स्ट्रॉंग म्हणजे टू हॅव अ पॉइंट ऑफ व्ह्यू हे फार इम्पॉर्टंट आहे. टू हॅव अ सर्टन एक जग बघण्याचा दृष्टिकोन, एक प्रत्येकाचे प्रिन्सिपल्स असलेच पाहिजेत. मग ते बरोबर आहेत का चुकीचे ते डिबेटेबल आहे, समोरच्याला काय वाटतं ते दॅट्स अनदर थिंग. बट कुठल्याही व्यक्तीने, बाई असो किंवा पुरुष, एक पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे आणि एका पद्धतीने आपण आयुष्य बघितलं पाहिजे, जग बघितलं पाहिजे. सो आय थिंक स्ट्रॉंग म्हणायचा अर्थ की माझा तो आहे डेफिनेटली. आणि तो कुठेतरी आईनी, माझ्या आजीनी, आमच्या घरी खूप बायका हो थोड्याशा स्ट्रॉंगच आहेत, राहिल्या आहेत. त्यामुळे तो एक लहानपणीपासून एक सांगितलं गेलं की हॅव युअर ओन प्लेस इन द वर्ल्ड. रिफ्लेक्टेड ग्लोरी कोणाची कधीच होऊ नकोस. मग ते काही कर, छोटंसं काहीतरी कर आयुष्यात, पण यू बी युअर ओन पर्सन इन वॉट एव्हर वे यू कॅन बी. सो म्हणून मला वाटतं कुठेतरी ते आणि शब्द जी अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही न विचार करता बोलू नये कधीच. कारण कारण म्हणून देवानी बुद्धी दिली विचार करायला की आपण बोलायच्या आधी काय बोलतोय हा विचार नेहमी करावा. सो त्यामुळे मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बरेचदा म्हणतात की लोक बोलून जातात, मला असं वाटत नाही. लोक बरेच विचार करूनच बोलतात, त्यांना काय बोलायचं असतं. सो इट्स एव्हरीबडीज पॉईंट ऑफ व्ह्यू. पण मला असं वाटतं की विचार करून बोलावं. सो ते स्ट्रॉंग वाटत असेल कारण मे बी क्लॅरिटी वाटत असेल म्हणून ते स्ट्रॉंग वाटत असेल. पण असा काही माझा हे नसतो उद्देश की मला स्ट्रॉंग वुमन वगैरे व्हायचं, असं काही नाही आहे. इट्स जस्ट क्लॅरिटी आय फील. मॅम, तुमचं
आई आणि बाबा या क्षेत्राकडे, तिथूनच तुमची सुरुवात झाली आणि ही जर्नी पण सुरुवातीपासून तुम्ही लहानपणापासून सेटवर त्यांच्याबरोबर वेळ घालवला, सेटवर जायचात. तर ही तुमची जर्नी कशी राहिली आहे, कसं सुरुवात झाली? सिनेमा ना हे मॅजिक आहे. एकंदरीत ते विश्वच एक मॅजिकल विश्व आहे. म्हणजे वेदर इट इज इन फ्रंट ऑफ कॅमेरा किंवा कॅमेराच्या मागे, पण एकंदरीत त्याच्यात खूप आणि मॅजिकच्या पुढे ह्याच्यात खूप टेक्निकॅलिटी आहे. आणि माझे वडील फिल्म इन्स्टिट्यूटमधनं होते. आईला त्यांनी फार एक मार्गदर्शन देऊन सांगितलं की डिरेक्टर बनायचं तर ॲक्शन अँड कट म्हणणं इज नॉट डिरेक्शन, तुम्हाला ते शिकलं पाहिजे. आणि माझे वडील नेहमी म्हणायचे, टू ब्रेक द रूल्स यू हॅव टू फर्स्ट मास्टर द रूल्स. तर रूल्स आधी आले पाहिजेत, मग ते का आपण तोडतोय त्याचं आपल्याकडे कारण असलं पाहिजे. सो हे एक पद्धतीने मला लहानपणीपासनं मी ते इम्बाईब करत गेले, मला ते शिकवत गेले. आणि त्यामुळे मला असं वाटतं खूप जबाबदारी मला आली, म्हणजे त्यांनी दिली की जेव्हा तू ह्या क्षेत्रात जर तुला जायचं असेल तर फार सिरियसली घे ह्या क्षेत्राला. इट्स नॉट अ फ्रिव्हिलियस प्लेस जिथे फक्त तुम्ही जाणार आहात, ग्लॅमरच आहे असं नाही आहे. ग्रॅमर आहे त्याच्यामागे खूप, त्याच्यामागे खूप स्पेशलायझेशन आहे. तर त्या गोष्टी सगळ्या त्याला इम्पॉर्टन्स दे, रिस्पेक्ट कर, टेक्निशियनचा रिस्पेक्ट कर आणि वाटचाल कर पुढे. आणि समवेअर यू कॅरी युअर लेगसी ऑफ आम्ही आहोत त्या इंडस्ट्रीचे, आणि कुठेतरी वेन यू गो आउट यू रेप्रेझेंट दिस इंडस्ट्री. सो खूप नेहमी लक्षात ठेव की तू कशी वागतेस, कशी बोलतेस, कॅरीज ऑल ऑफ दॅट वेन यू गो अहेड, टॉक्स अबाउट युअर इंडस्ट्री. मॅम, अजून एक की सारा आकाश तुमचं टर्निंग पॉईंट ठरलं बहुधा. तर ही सिरियलचा तुमचा हा प्रवास आणि सारा आकाश नंतर तुमचं आयुष्य कसं बदललं? खरंच बदललं. कारण त्यावेळी ना सक्सेस फार लवकर मिळाला. म्हणजे कळलंच नाही की इतक्या लवकर सक्सेस. टी व्ही वॉज नॉट सो ग्लॅमरस. तेव्हा तो काळ होता जेव्हा टी व्ही असा ग्लॅमरस व्हायला लागला होता. टी व्हीचे ॲक्टर्स असे खूप ऑलमोस्ट फिल्म ॲक्टर्सच्या लेवलवर आले होते. सो फारच. आणि मी खूप लहान होते वयाने, म्हणजे मी कॉलेजमध्येच होते जेव्हा सारा आकाश करत होते. सो एकंदरीत ना तो एक म्हणून माझे आईवडील फार अजून मला सांगायचे की हळू बाळा, जपून. कारण त्यांनी एवढं पाहिलेलं होतं ना की कशी इथे राईज आणि फॉल खूप सडन आहे. असं ग्रॅज्युअल नाही आहे की तुम्ही आधी एक एम्प्लॉई असता, मग तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट, मग प्रेसिडेंट, मग CEO, असा जर्नी नाही आहे ती. एका रात्री तुम्ही एकदम CEO आणि त्याच्यानंतर एकदमच तुम्ही जमिनीवर, आउट ऑफ वर्क, असा इंडस्ट्री आहे. सो त्यामुळे ते मला असे खूप म्हणायचे की हो हो हो, इट्स ओके, इट्स जस्ट अ रोल, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, दिस इज नॉट युअर लाईफ, आपल्याला आता ही सुरुवात आहे. सो कुठेतरी त्यामुळे ना ते तितकं मला त्यांनी असं ते व्हावत जाऊ दिलं नाही तेव्हा जनरली त्या वयात होतं एवढं सक्सेस मिळाल्यानंतर. त्यामुळे मी लग्न पण फार लवकर केलं, बिकॉज मला असं वाटलं की हो. तर मला तेव्हा खूप लोकांनी विचारलं की आता का, जेव्हा सक्सेस एवढं मिळालंय आता का लग्न करतेस? कारण म्हटलं हो, तेही सक्सेसच आहे ना एका आयुष्याचं. सो हे दोन्ही सक्सेसेस एकत्र चालतील जर चालायचे असतीलच. नाही चालायचं असतील तर मग मी लग्न केलं किंवा नाही केलं, दॅट रिअली डझंट मॅटर. सो इट वॉज अ टर्निंग पॉईंट. आणि त्याच्यानंतर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या एका वेगळ्या लेन्सनी. कारण सक्सेस मिळाल्यानंतर तुम्ही खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या दिसायला लागतात. मग फेलियर्स पण येतात, त्याही वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतात. सो जर्नी खऱ्या अर्थाने सुरू झाली त्याच्यानंतर, टू से प्रोफेशनली. पण सारा आकाश नंतरच तुमच्या खऱ्या आयुष्यातली पण जर्नी चेंज झाली. तुम्ही आता म्हणालात मी लवकर लग्न केलं, तर तुमच्या प्रेमाचे सूर कुठून जुळले? सारा सिरियलपासून. पहिला दिवस शोचा माझा हिरोच होता शक्ती. सो तिकडेच जुळले आणि बस मग जुळूनच गेले. अजून जुळतातच. आता काय ऑलमोस्ट 21 वर्ष होती लग्नाला, अजून चाललेच आहेत. रोज काहीतरी नवीन शोधतोय आम्ही, त्यात सूर जोडण्याचा प्रयत्न. कधी मिळत नाहीत मग आम्ही जुळवतो परत. नाही चाललंय असं. पण ही किती तारेवरची कसरत आहे. कारण का कसं असतं की आई वडील या इंडस्ट्रीतले तो एक प्रेशर वेगळा, एका सिरियलने सक्सेस मिळणं हा प्रेशर वेगळा, लग्न करणं हा एक वेगळा प्रेशर वेगळाच. या तिन्ही माध्यमात जेव्हा सई स्वतः उभी राहते तेव्हा प्रायोरिटी आधी कोणाला देते? स्वतःला, लग्नाला, फॅमिलीला, करिअरला? फॅमिली इन बोल्ड कॅपिटल लेटर्स. कारण आमच्या घरी ना ते फार स्ट्रॉंगली इम्बाईब केलं गेलं आहे की ते फाउंडेशन आहे, बाकी सगळं त्याच्या आजूबाजूला आहे.
तर तो केक आहे. त्याच्यानंतर मग तो आयसिंग तुम्ही काही टाका, नसेल सुद्धा तरी चालेल, पण तो केक करेक्ट झाला पाहिजे. सो फॅमिली, आई वडील, भावंड, आपले मुलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. फॅमिली स्ट्रक्चर. कारण काय होतं आयुष्यात जेव्हा आपण बाहेर फेलियर्स आपल्याला मिळतात ना, हीच तो फॅमिली स्ट्रक्चर आहे जो आपल्याला सांभाळून ठेवतो आणि म्हणतो की काही हरकत नाही, आमच्यासाठी तू बेस्ट आहेस, काय फरक पडतोय. तर त्यामुळे ते खूप नर्चर करायला फार गरज आहे ते ते. आणि बरेचदा मुलं ना बाहेरची येतात मुंबईत घरं सोडून, आई वडील नसतात, खूप त्रास होतो त्यांना लक्षात येत नाही नक्की काय, पण तो अँकर त्यांचा कुठेतरी निघून जातो. सो फॅमिली स्ट्रक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि बाकी सगळ्या गोष्टी ॲड ऑन्स आहेत त्याच्यानंतर, असं मला तरी वाटतं पर्सनली. मॅम, माझा प्रश्न असा आहे की आई वडील या क्षेत्रात काम करतात किंवा कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा किंवा या क्षेत्रातील वारसा तुम्हाला मिळाला आहे, तर बरेचदा असं होतं की आई वडील या क्षेत्रात आहेत, कुटुंबाकडून वारसा मिळालेला असतो, तेव्हा या क्षेत्रात येणाऱ्या मुलांचा किंवा त्यांच्या मुलांचा मार्ग हा सोपा झालेला असतो. तर तुमच्यासाठी ही वाटचाल कशी होती? हा मार्ग तुमच्यासाठी कितपत सोपा होता की कठीण होता? ॲक्च्युली सोपा आणि कठीण दोन्ही एकत्र असतं ते. म्हणजे सोपा असं असतं की लोक तुम्हाला ओळखतात आधीपासून, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा तुमच्याकडनं तुम्हाला नाही फेस करायला लागत एखाद वेळेला, जे न्यू कमर्सना फेस करायला लागतं. पण होतं काय, कारण तुम्ही इंडस्ट्रीमधनं आहात, तुमच्याकडनं अपेक्षा फार वेगळ्या असतात की अरे अमुक अमुकचा मुलगा आहे, याला तर ॲक्टिंग आलंच पाहिजे, किंवा अमुक अमुकची मुलगी आहे तर हिला तर DNA मध्ये असं नसतं. नाहीतर मग सगळ्यांचीच मुलं तितकी मोठी झाली असती, तर तसं नसतं. सो आय थिंक ते दोन्ही, काही त्याचे प्रोज पण आहेत, काही त्याचे कॉन्स पण आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. शेवटी ती तुमची जर्नी आहे. एका पॉईंट नंतर तुम्ही कसे जाताय, तुमचा कसा वाटचाल तुमची चालली आहे आणि तुम्ही स्वतःची इमेज किंवा तुम्ही किती खऱ्या अर्थाने स्वतः लोकांपर्यंत पोचताय, हे मग ती जर्नी आहे. सो आय थिंक सुरुवातीतला एक मे बी थोडा पुश मिळतो, आणि का नाही मिळावा, कारण आज जर एक बँकर आहे, त्याच्या घरी जर बँकिंगबद्दल नॉलेज त्याच्या मुलाला आहे, तो एक बेसिक नॉलेज घेऊन तो मूल बाहेर येतच. सो आय डोंट रिली बिलीव्ह इन दॅट की दॅट इज अ व्हेरी बिग, दॅट इज युअर, त्याच्यामुळेच तुम्ही आता सक्सेसफुल होणार आहात, नाही तर खरंच सगळेच झाले असते सक्सेसफुल. तसं नाही आहे. अगदीच. पण मगाशी आपलं बोलणं झालं की सक्सेसही मिळालं आहे, फेलियरही मिळालं आहे. सक्सेस मिळाल्यानंतर आजूबाजूची इंडस्ट्री आपल्यासोबत बिहेव करते, ते बिहेवियर वेगळं, आणि फेलियर आल्यानंतर तीच माणसं आपल्याशी ज्या पद्धतीने बोलतात किंवा आपल्याला ज्या पद्धतीने रिवर्ट करतात, तो रिवर्ट वेगळा, ते बिहेवियर वेगळं. तिथे स्वतःला स्ट्रॉंगली प्रेझेंट करणं किंवा आता माझ्याकडे काही नाही आहे, एक फोमो असतो की काही दिवस मी सिरियल नाही करत आहे, चेहरा अनोळखी झाला तर, किंवा मी जर गर्दीत गेले तर गर्दीची सवय आहे मला, ती गर्दीच मला विसरली तर, हा एक फेज आलेला तो आयुष्यात. तर तो कसा टॅकल केला? तो सगळ्यांचा येतो आणि तो आलाही पाहिजे. कारण कसं असतं ना, एक ग्रॅज्युएशन ऑफ लाईफ असतं. तुम्ही जे 16 वर्षाचे तुमचे जे विचार असतात ते 18व्या वर्षी नसतात, ते 30व्या वर्षी नसतात, 40व्या वर्षी. आय एम इन माय 40s नाव. तर तेव्हा तुमचं एक तुमचे थॉट्स चेंज होतात, तुम्ही बघता गोष्टी, तुम्ही रिअलाईज करता. सो ते फार इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्या गोष्टींना आपण आय थिंक गेलं पाहिजे. कारण मग काय होतं, मगच तुमचं म्हणतात ना, एक तुमचं इव्हॉल्व्ह तुम्ही ॲज अ ह्युमन बिंग तेव्हाच होता खऱ्या अर्थाने, की जेव्हा तुम्हाला ती भीती पण वाटते. मग एका पॉईंटला वाटलं काय फरक पडतोय, कायच, म्हणजे कोण कशाची व्हॅलिडेशन शोधतोय आपण. आणि 4 शोज करून सुद्धा जर 2 महिने काम नाही केलं तरी विसरतायत, 1 शो करून सुद्धा नाही केलं तरी फरकच नाही पडत आहे, तर मरू दे, कशाला एवढा इम्पॉर्टन्स द्यायचा. पण हे एका वयानंतर वाटायला लागतं, कारण तुम्ही त्या जर्नीमधनं गेलेला आहात. हेच आता तुम्ही एका 16 किंवा 20 वर्षाच्या मुलाला समजवाल की अरे काही फरक पडत नाही, सक्सेस डझंट मॅटर, त्याला नाही कळणार आहे ते, कारण ही इज नॉट गॉन थ्रू ऑल दॅट. सो यू हॅव टू लेट गाईड करत राहा, पण लेट एव्हरीबडी एक्सपिरियन्स देअर ओन थिंग. प्रत्येकाला आपलं ते. आणि आता फक्त काय, काळ थोडासा वेगळा आहे. आमच्या वेळेला आधी जरा वेगळा होता, कारण तेव्हा फिअर ऑफ मिसिंग आउट एवढं वाटायचं नाही. आता सोशल मीडियामुळे सततच वाटतं की फिअर ऑफ मिसिंग आउट आहे, की आपण वी हॅव टू बी कॉन्स्टंटली देअर. सो तो एक आहे मेंटल प्रॉब्लेम, जो आता थोडासा, तेव्हाच्या काळी वेगळे होते. तेव्हाच्या काळी लोकांपर्यंत पोचायला खूप धडपड करायला लागायची. आता फार लवकर पोचतायत आणि ते त्याच्यातच आता लोक प्रॉब्लेम शोधत आहेत की मी सतत का नाही पोचत आहे. सो प्रॉब्लेम्स तर सतत राहणारच, तेव्हाचे वेगळे आहेत, आताचे वेगळे आहेत. पण हो, ते एक आहे जे त्याच्यासाठी आय एम शुअर लॉट ऑफ पीपल आर टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ आता.
की यु नो, पण ती एक जर्नी आहे आणि यू कांट हेल्प इट. म्हणजे आधी जेव्हा आई म्हणायची ना माझ्या वयापर्यंत जेव्हा पोचशील तुला कळेल, तर ते ॲक्च्युली होतं. जेव्हा तुम्ही तिथे पोचता तुम्हाला लक्षात येतं की अरे हो, आपण कुठल्या गोष्टीने एवढं इम्पॉर्टन्स का द्यायचो, ते किती क्षुल्लक वाटतात आता गोष्टी. सो ते इच इज टू वन जर्नी अगेन, सेम थिंग. पण हीच मेंटल हेल्थ हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? कारण की असे फॉल्स येतात आणि तेव्हा मेंटल हेल्थ ही हेल्दी राहण्यासाठी खूप गरजेचं असतं असं. मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझा स्पिरिच्युअलिटीकडे खूप स्ट्रॉंग हे आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु सद्गुरू असावा, कारण कुठेतरी ते आपल्याला एक मार्गदर्शन आणि टुवर्ड्स, कारण आय थिंक जितकं आता गेले काही वर्षात मी समजलं आहे, मला लक्षात आलं की ऑनेस्टली डिव्हिनिटी इज द ओनली ट्रूथ. सत्य तेच आहे, बाकी सगळं चेंजिंग आहे. सो जर त्या गोष्टीला तुम्ही धरून ठेवलत ना, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला आजूबाजूच्या फार असं वाटतं की ठीक आहे, हे होईल, हे नाही होणार, डझंट रिअली मॅटर. सो माझ्यासाठी पर्सनली दॅट्स माय स्ट्रेंथ, आय गो टू. आणि आय हॅव नोटिस्ड ओव्हरऑल की लोकांना जेव्हा एक डिव्हिनिटी किंवा एक, मी त्या गोष्टीला नाव नाही देत, एक एनर्जी आहे जी मला प्रोटेक्ट करणार आहे आणि जी माझ्या सतत माझ्याबरोबर आहे, बाकी कोणी माझ्यावर असो किंवा नसो, ही जेव्हा तुम्हाला स्ट्रेंथ असते कुठेतरी, तुम्ही फार जास्त घाबरत नाही सिच्युएशनला. हे मी नोटीस केले लोकांमध्ये. मॅम, तुम्ही आत्ता म्हणालात की तुमचा स्पिरिच्युअलिटीवर खूप विश्वास आहे किंवा तुम्ही मानता, तर कोणता असा प्रसंग आला आहे का आयुष्यात की खूपच नर्वस आहे किंवा खूपच टेन्शन आलं आहे किंवा काय सुचत नाही, तेव्हा तिथे जाऊन तुम्ही व्यक्त डे झाला? टू डे येतात हो, डे टू डे अशा गोष्टी प्रसंग होतात ज्याच्यात तुम्हाला असं वाटतं मी काय, पण कुठेतरी ना ते तुम्हाला फार असं ग्राउंडेड करतात की मग आधी ज्या गोष्टी अशा खूप भीतीदायक वाटायच्या ना, त्या हळूहळू तितक्या भीतीदायक वाटत नाहीत. आधी जसं वाटायचं अरे बापरे आता काय करणार, आता वाटतं हां ठीक आहे, मार्ग निघेल, आहे ना बसलेला तो काहीतरी रस्ता, आणि तो निघतोच इव्हेंच्युअली, कारण तुमचा फेथ इतका स्ट्रॉंग असतो ना की तो रस्ता निघणार आहे की तो तुम्हाला दिसतोच. पण मला वाटतं त्यांनी खरंच जेन्युइनली फरक खूप पडतो आणि मला तो जाणवतो. आणि मी आमच्या घरचं जे अटमॉस्फिअर आहे त्याच्यात माझ्या मुलीला, म्हणजे माझी मुलगी आता 14 वर्षाची होणार आहे, तर तिला मी आत्तापासूनच ते ठेवले की हे बा आई बाबा असतील नसतील, उद्या आयुष्यात तू कुठे जाशील, पण ही गोष्ट धरून ठेव, ही जर तुझ्याबरोबर एनर्जी सतत असेल तर काही झालं तरी तू मार्ग नक्की काढशील. आत्ताच मदर्स डे झाला, तर मला हे ऐकायला आवडेल की तुमचं आईबरोबरचं नातं कसं होतं. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की आई म्हणायची की तुला आई झाल्यावर कळेल, तर मग तुम्ही तो मातृत्वाचा देखील अनुभव घेतला आहे, तर ती फेज आधीची आईबरोबरची आणि आत्ता आई बनल्यानंतरची वेगळी फेज, ही तुम्ही कशी अनुभवली? आता ना आमच्या घरी गंमतच आहे, कारण माझी आई, असं मी आता लोकांना म्हणते की मला 2 मुलं आहेत. एक माझी आई इज माय फर्स्ट चाइल्ड, आणि मी आईलाही म्हणते की आई ती मला असं वाटतं मोठी होईल एका पॉईंटला, तुझं मला माहीत नाही काय होणार आहे. सो बेसिकली माझ्या आईचा स्वभाव ना खूप चाइल्डलाईक आहे. जे ओळखतात श्रावणी त्यांना सगळ्यांना माहिती की ती अशी खूप लहान मुलांसारखं तिचे एक ती एनर्जी आहे. म्हणजे एक साईड खूप स्ट्रॉंग आहे आणि एक साईड अशी खूप विच इज व्हेरी ब्युटिफुल. त्यामुळे मला तो खूप गंमत वाटते, कारण ती माझ्याशी खूप भांडते आणि माझी मुलगी माझ्याशी भांडते आणि आम्ही सगळे तिघी एकमेकांशी खूप भांडतो, असं मला एकंदरीत लक्षात आलं की आम्ही तिघी एकमेकांशी राहू शकत नाही. आणि मला असं खूप छान वाटतं ज्या घरी मी हे बघते ना की आई मुली आणि एकमेकांच्या आयुष्यात अशा घुसलेले आहेत की काय खाल्लंस का सकाळी उठूनपासून, ते झोपलीस का, अगं हो झोपले होते म्हणूनच फोन नाही उचलला, हो का बरं मग ठेवते, अशी ती फार गंमत आहे त्याच्यात. त्यामुळे मला वाटतं की ज्यांच्या घरी हे असतं ना, हा एक, आणि मुलगी काय मुलगा पण, ह्यांच्या घरी ही जी गंमत असते ती खूपच मस्त असते आणि ती आयुष्यभर कंटिन्यू करावी असं मला वाटतं. मॅम, माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे. सो ॲज अ प्रोड्युसर तुम्ही करता, ॲज अ ॲक्टर पण तुम्ही केलेलं आहे. सो खूप वेळा आर्टिस्ट असं बोलतात की 48 तास शूट करावं लागतं, 24 तास कंटिन्युटी शूट करावं लागतं आम्हाला. सो तुम्हाला हे कितपत बरोबर वाटतं की ॲज अ प्रोड्युसर पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आणि ॲज अ आर्टिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने पण? खूपच सुंदर प्रश्न विचारला, फारच छान प्रश्न. कारण काय होतं, बरेचदा सिच्युएशन्स होतात अशा जिथे तुम्ही अडकता, ॲज अ प्रोड्युसर पण ॲज अन ॲक्टर पण, जिथे चॅनलनी डिमांड केले की अरे आपल्याला आता 7 एपिसोड्स पाहिजेत, 7-8 जे 1-1 तासाचे, 2-2 तासाचे. तेव्हा काय करणार ना, प्रोड्युसरही काय करणार आणि ॲक्टरही काय करणार. पण मला असं वाटतं जर प्रोड्युसर आणि ॲक्टरमध्ये ट्रान्सपरन्सी असेल ना, आणि तुम्ही ॲज अ फॅमिली, म्हणजे ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो यू आर स्टँडिंग विथ एव्हरीवन सेइंग यार सॉरी यार आपल्याला ते करायलाच लागणार, वी आर ऑल इन इट टुगेदर, आणि तुम्ही सेटवर उभे आहात त्यांच्याबरोबर
की जेव्हा हे होतंय मग ते कोणालाच त्रास वाटत नाही. सगळ्यांना वाटतं अरे यार आपला शो आहे. आणि जेव्हा ती फिलिंग आपल्या शोची असते ना की अरे आपल्याला सगळ्यांना एकत्र हा शो करायचा आहे कारण शेवटी आपलं घर या शोवर चालते, तर मग मला वाटतं ते डिस्पेरन्सी नसते. आणि ॲज अन ॲक्टर सुद्धा जेव्हा तुम्हाला असा प्रोड्युसर लाभतो जो म्हणतोय सॉरी यार बट वी हॅव टू डू दिस, मग तुम्ही पण त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी करता. सो ॲज अन ॲक्टर किंवा ॲज अ प्रोड्युसर जेव्हा मी असते मी सगळ्यांना असं म्हणते की अरे आपला शो आहे, आपण एकत्र करायचा आहे. आणि ॲज अन ॲक्टरसुद्धा मी जेव्हा जाते सेटवर मी बाकीच्यांनी म्हणते की अरे यार ह्याच्यामुळे आपलं घर चालते, त्यामुळे आपण प्रयत्न करूया, प्रोड्युसर आहे म्हणून आपण आहोत तर प्रयत्न करूया त्याला एक चांगला शो बनवायचा, मदत आपण जिथे करता येईल आपण करायचा प्रयत्न करूया. पण हो कधी कधी असं होतं की तास खूप लागतात. जनरली नाही होत, आधी तो काळ होता एक काळ जेव्हा खूपच हेवार जायचं सगळं कारण चेंजेस व्हायचे, रिशूट्स व्हायचं. पण आता चॅनललाही कळलेलं की बाबा तुम्ही एका पॉईंट नंतर तुम्ही लोकांना पुश नाही करू शकत. सो कुठेतरी ॲज आय सेट ते चॅनल प्रोड्युसर एकत्र येऊन ते सगळं बसून इट्स वन सेटअप बेसिकली. इट्स नॉट मी वर्सेस यू, चॅनल वर्सेस प्रोड्युसर नाही आहे, बेसिकली कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत आपण सगळे, मेकिंग कॉन्टेंट टुगेदर फॉर द ऑडियन्स. सो ते सगळ्यांना समजतं मग इव्हेंच्युअली. अगदीच 2 मराठी मालिका प्रोड्यूस केल्या, त्याचा अनुभव काय होता? कारण का त्या TRPच्या शर्यतीत ॲव्हरेज गेल्या, म्हणजे ज्या चांगल्या गेल्या. काव्यांजली वॉज गुड, म्हणजे प्रेक्षकांना ती आवडली. फार लवकर बंद झाली असं वाटतं का, की तो एक डिसिजन होता बंद करण्याचा? कसं आहे ना, चॅनल डिसिजन त्यांचे काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यूज असतात, त्यांच्यावरही कोण अजून 4 लोक असतात जी त्यांना म्हणतात की अरे साऊथमध्ये असं झालंय का नॉर्थमध्ये असं झालंय, मग आपण ते इकडे आणून आता ते ट्राय करून बघूया. सो ते पण बिचारे एका पॉईंट नंतर त्यांचाही बरेचदा हात असा हे होतो की ते आम्ही अनऑफिशियली म्हणतात की आता आम्ही पण काय करणार, पण आता असं असं आहे. सो दॅट यू हॅव टू टेक इट विथ इट. म्हणजे आणि मला असं वाटतं ना प्रत्येक शोची एक डेस्टिनी असते, तो तितका वेळच चालतो. म्हणजे कधी कधी फारच असे ॲव्हरेज शोज वाटतात की हा काय 5 वर्षापासून हा शो आपण का बघतोय आणि हा का चालू आहे. आणि असे काही शोज असतात जे अगदी खूप छान असतात आणि अरे आता सुरू झाला होता का बंद झाला, रेटिंग नाही आली, पण आम्ही तर सगळेच बघतोय मग का आधी रेटिंग आहे. सो कधी कधी ना या गोष्टी जरा विचार करूच नाही त्याच्याबद्दल, काय मिळाले ते करावं काम आणि संपलं की पुढच्या कामाला लागावं, सिम्पल. मलाच धरून एक प्रश्न विचारेन, जेव्हा तुमचा सारा आकाश वगैरे या सिरियल सुरू होत्या तेव्हा सास बहूचा ड्रामा खूपच लोकांवर पगडा होता त्याचा, त्यात तुमची सिरियल चालली. तर तो काळ आणि आत्ताचा मालिकांचा काळ, जसं तुम्ही आता म्हणालात की ही सिरियल का 5 वर्ष चालते काही कळत नाही, किंवा आता लोक खूप क्रिटिसाइज पण करतात पण तीच लोक बघतातही, तो TRP इतका हाय असतो. तर हे बदलतं गणित किती बदललं आहे असं? कसं आहे, वरण भात आपण रोज खातोच आहोत. आपले आजी आजोबाई खायचे, त्यांचे आई वडील खायचे, वरण भातच खायचे ना. 3 दिवस लागोपाठ आईने वरण भात दिला की तो कसा तरी वाटतो, काय वरण भात नाही खायचा मला. 2 दिवस आपण बाहेर जेवतो, तिसऱ्या दिवशी आईला म्हणतो आई बनव ना वरण भात, नाही खायचं बाहेरचं जेवण. टेलिव्हिजन तेच आहे. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. इट्स कम्फर्ट. मला हे कॅरेक्टर्स कळतात, सिम्पल आहे. मला ह्या कॅरेक्टर्सबरोबर कनेक्टिव्हिटी झाली आहे. मी त्यांना शिव्याही देते, काय मूर्खपणा, मी बघणारच नाही. परत 2 दिवसांनी आठवण येते त्यांची, परत मी लावते TV, परत त्याच मालिकांना बघते. सो टेलिव्हिजन इज, म्हणून तो घरोघरी का पोचला आहे त्याचं कारण हेच आहे की इट इज कम्फर्ट फूड. वेब सिरीजमध्ये काय होतं, बाय द टाईम तुम्ही कनेक्ट होता त्या कॅरेक्टरबद्दल तोपर्यंत तो सिरियल संपलेली असते. मग तुम्ही ते 2nd सीझनची वाट बघणार, तर ते 1st सीझनवरनं पैसे मिळणार, मग ते 2nd सीझन बनणार, तोपर्यंत तुम्ही विसरलेले असता त्याला. टेलिव्हिजनचा म्हणून आजही लोक म्हणतात ना की आता कोणी TV बघत नाही, असं नाही आहे. लोक अजूनही फोनवर TVचाच ॲप डाउनलोड करतात आणि फोनवर बघतात आणि शिवाय देतात, प्रेमही करतात, पण शेवटी TVच बघतात. त्यामुळे ते इट्स वरण भात. मॅम, आणि अजून एक की लपंडाव चित्रपट तुम्ही केला तेव्हा दिग्गज होते, वर्षाताई होत्या, अशोक मामा वगैरे, त्या सगळेच होते. हां, चित्रपटात होते. दिग्गजांबरोबर तुम्ही काम केलं आहे. तर मराठीमध्ये हे कंटिन्यू करावं ॲज अ सई देवधर. तुम्ही इतका वेळ खूप सुंदर मराठी बोलताय ॲक्च्युली. म्हणजे मी पार्लेटियकची, पण मी पार्लेटियकमध्ये गेले, म्हणजे लोक मला जेव्हा म्हणतात की किती छान मराठी, हो कोकणस्थ ब्राह्मण आहे मी, देवधर माझं आडनाव, माझी पूर्ण फॅमिली पुण्याला आहे. ऑफकोर्स मी इंग्लिश माझं फार लवकर येतं कारण सराव वाचण्याचा आणि याचा इंग्लिशमध्ये, पण मराठी म्हणजे, आणि मला फार आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन. म्हणजे माझ्या मुलीला मी पहिले बिकॉज, आणि काय होतं जनरली जेव्हा तुमचं इंटरकास्ट मॅरेज असतं ना तेव्हा मराठी बॅकसीट घेते खूप. हे मी पाहिलंय,
हे मी फार माझ्या अगदी जवळची मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचं म्हणजे बायको मराठी आहे, नवरा नॉर्थ इंडियन आहे, आणि मी म्हणते अगं तुझी मुलगी मराठी बोलत नाही. नाही कळतं तिला सगळं. म्हणतं मुंबईत सगळ्या लोकांना मराठी कळतं, हे काय म्हणजे मराठी आलं पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे. तर माझ्या घरी मी खूप जरा कट्टरच होते माझ्या मुलीला घेऊन, की नाही पहिले 5 वर्ष मी तिच्याशी इंग्लिशमध्ये पण नाही बोलायचे जास्त, मराठीच फक्त. त्यामुळे आज काय झालंय, तिच्या शाळेत 4 का 5 मुलांनीच फक्त मराठी हा विषय घेतलेला आहे, त्याच्यात ती आहे. आणि ती अतिशय सुंदर मराठी बोलते, सुंदर मराठी लिहिते, छान मार्क मिळतात. त्यामुळे मला खूप बरं वाटतं. तर मला वाटतं प्रश्न तुमचा असा कुठेतरी आहे की तुम्ही मराठीत इतकं काम का नाही करत, किंवा असं काहीतरी ऑफर आल्या असं काही नाहीये. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला काही दिलं, मला वाटतं कुठेतरी ना मराठी ऑडियन्सला असं वाटतं हिंदी केल्यामुळे ना त्यांचं कनेक्टिव्हिटी माझ्याशी तेवढी ते नाहीये बहुतेक. त्यामुळे मे बी म्हणून मला तितके ऑफर्स येत नाहीत. पण मला खरंच खूप आवडेल मराठी सिरियल वगैरे करायला. इनफॅक्ट मी आता काही दिवसाआधीच एका मोठ्या चॅनल हेडला मराठीच्या सांगितलं की मला, तर त्यांनी पण मला त्याच्या अगं पण तू मराठी करत नाहीस. म्हटलं करत नाही, मला असं काही आलंच नाही आहे समोरून. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मोगरा फुलं केल्यानंतर मला असं वाटलं होतं की आता नक्की ऑफर्स येतील. पण ते सुद्धा लोकांना ना असं वन ऑफ वाटलं की अरे हिंदीमध्ये एक टाइमपास म्हणून बहुतेक एक मराठी फिल्म केली. तर तसं नव्हतं, मला मराठी करायचंच होतं पण नाही आलं काही काम तसं. आणि 1-2 ज्या गोष्टी आल्या त्या काही मला तितक्या कळल्या नाहीत, की असं वाटलं नको, हे नको आपण करायला. म्हणजे जे हिंदीत पण येतं ते मी नाही करत, जर मला काही ते आवडत नाही तितकं. पण मला खरंच आवडेल खूप मराठी करायला. पण मी तेच आता इथे येणार होती याच प्रश्नानंतर, की मोगरा फुलला फार छान चित्रपट झालेला आणि त्यात अभिनयही फार सुंदर झाला, प्रेक्षकांना ती भूमिका आवडली देखील. आय पण थिंक सो. हो, छान झालं आणि गाणी छान होती चित्रपटाची. सो एक इमिजिएट कनेक्टिव्हिटी गाण्यांची असेल, सो ती होतीच. पण अशा वेळेला जेव्हा घरीच आई डिरेक्टर आहे, छान लिहितेस, तर असं नाही वाटलं की स्वतःसाठीच एक फिल्म प्रोड्यूस करावी किंवा स्वतःसाठी काही प्रोड्यूस करावं, ज्यामुळे मी, जर लोकांना असं वाटत असेल मराठी प्रेक्षकांना की माझी कनेक्टिव्हिटी कमी आहे, तर मी थोडंसं ऑनेस्टली मोगरा फुला त्याच्यासाठीच केला होता मी, की बघा जरा बघा. अरे म्हणजे बरीच लोक अरे तुम्ही किती छान, तुमचंच डबिंग आहे का? म्हटलं अहो असं नका बोलू, माझा आवाज तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्यानंतरही ना आय थिंक थोडा वेळ लागतो लोकांना ना, कारण मी बघितले बरेचसे मराठी ॲक्टर मराठीवरनं हिंदीत गेलेत, त्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी फार स्ट्रॉंग आहे मराठी. मी सुरुवातच हिंदीमध्ये केल्यामुळे काय झालंय, तो मला थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि जे कोणी बघतंय आता ते प्लीज, म्हणजे माझी मराठी इतकी वाईट नाही आहे, तुम्ही कास्ट करू शकता. त्यामुळे आय एम शुअर पुढे काही जर मला कोणी कास्ट केलं तर मी नक्कीच करीन आणि कन्सिस्टंटली करत राहीन, मगच लोकांना मला वाटतं ती कनेक्टिव्हिटी तशी येईल. एका वन ऑफ करून तितकं होत नाही. कोणत्या मराठी डिरेक्टरसोबत काम करण्याची इच्छा आहे, की या माणसाच्या अंडर डिरेक्शन मला काम करायचं आहे किंवा काही? खूप आहेत. समीर विद्वांस इज वन ऑफ माय फेवरेट डिरेक्टर्स. आनंदी गोपाळ इज वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स. मला खूप आवडेल समीर, आणि मी समीरला सांगितलं पण आहे बरेच, आता समीरच हिंदी करतोय त्यामुळे काय मी पण आदित्य हिंदी करतोय. मला म्हणजे खूप कौतुक आहे की सगळे मराठीतनं हिंदी करतायत, पण हे खूप छान डिरेक्टर्स आहेत अँड आय वुड रिअली लाईक टू वर्क विथ देम खूपच. आणि मला नवीन डिरेक्टर्स बरोबर पण काम करायला लागलं, असं काही नाही. चांगला विषय पाहिजे आणि कॉन्फिडन्स पाहिजे डिरेक्टरला की तो विषय हाताळता येईल, बस. खूप मस्त. आता मगाचपासून इतक्या स्ट्रॉंगली तुम्ही मतं मांडताय किंवा इतक्या स्ट्रॉंगली बोलताय, तर मला एकच प्रश्न विचार की जेव्हा ही स्त्री सेटवर जाते आणि प्रत्येक डिपार्टमेंट हँडल करते, तेव्हा खूप पर्सनल अनुभव असल्यामुळे मला हे विचारावं असं वाटतं की अरे हिच्या अंडर काम करायचं आहे. एक भुवयावर होतात की काही पुरुषांमध्ये किंवा काही स्त्रियांमध्येही असं असतं की मी मुलींच्या अंडर काम नाही करत, किंवा मी एखाद्या स्त्रीने मला ऑर्डर दिलेलं मला नाही आवडत. तर इथे काही एक्सपिरियन्स आला आहे का की जेव्हा मी डिरेक्टर आहे किंवा मी प्रोड्युसर आहे आणि माझी काही मतं आहेत किंवा ॲक्टरसुद्धा आहे जिच्या खांद्यावर अख्खा चित्रपट आहे, तिथे काही घडलंय किंवा काही प्रसंग? कसं आहे ना, अगेन मला असं वाटतं की शिवीगाळ करायची गरज नसते. स्ट्रेंथ इज सायलेन्स अ लॉट ऑफ टाइम्स. तुम्हाला किती काम येतं ना त्याच्यावर लोक तुम्हाला जज करतात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपल्याला काम येतं ना तेव्हा लोकांना तुमची स्ट्रेंथ ऑटोमॅटिकली दिसते. कामाची स्ट्रेंथ असते, बोलण्यापेक्षा ना कामात दिसून आलं पाहिजे. सो जेव्हा तुम्ही सेटवर जाता शांत, आणि जितकं तुम्ही शांत असाल ना, आय थिंक दॅट इज द स्ट्रेंथ. जितके तुम्ही नॉन रिॲक्टिव्ह असता
प्रत्येक गोष्ट डझंट नीड अ रिॲक्शन. सो जेव्हा तुम्ही शांत असता आणि तुम्हाला लोकांना कळते की काम येतं, ऑटोमॅटिकली यू डोंट हॅव टू आस्क फॉर रिस्पेक्ट. तो ऑटोमॅटिकली लगेच यायला लागतो. एक सीन तुम्ही ॲज अन ॲक्टर जेव्हा जाऊन करता ना आणि लोक असे बघतात, अहिला 5 पानांचा सीन एका टेकमध्ये झाला, रिस्पेक्ट आला तिकडे, तुम्हाला त्याच्या पुढे काहीच बोलावं लागत नाही. ॲज अ प्रोड्युसर जेव्हा तुम्ही शांतपणे जाता आणि सांगता की आय एम सॉरी, हे असं नाही होऊ शकत, तुम्हाला राग येत असेल आता तर तुम्ही 5 मिनटं मेकअप रूममध्ये जा, जितका राग काढायचा आहे, माझ्या सेटवर हे चालणार नाही. आणि जेव्हा तुम्ही सेटवर आरडाओरडा ॲज अ प्रोड्युसर करत नाही आहात, तुम्ही सगळ्यांची नम्रपणे नीट वागताय, तेव्हा सगळं युनिटनं ऑटोमॅटिकली ते फॉलो करायला लागतं. सो आय फील ॲक्शन स्पीक लाऊडर देन वर्ड्स, हे खरं आहे. तर तुम्ही शांतता, जितकं तुमचं काम बोलतं आणि जितकी शांत तुम्ही ॲज अ पर्सन आहात, आय थिंक इट टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. पण प्रत्येक वेळेला सायलेंट राहणं हा एकच ऑप्शन नसतो. सायलेंट नाही, तुमचं काम शोज आहे. हां, पण जिथे तुम्हाला असं वाटतं की माझं काम पण दिसतंय आणि तरी लोक रिस्पेक्ट करत नाही आहेत, तर मग त्यांना जाऊन सांगायचं की बाळा, इथे फक्त एकच माणूस राहू शकतो, हू इज काय म्हणतात, गुंडा एकही हो सकता है, आणि तो मी आहे. सो आयदर यू लिव्ह और आय लिव्ह, और यू फॉल इन लाईन, आय एम नॉट गोना फॉल इन लाईन एनी विच वेज. सो तू आयदर माझा ऐक किंवा मी निघते, तू कर, टेक ओव्हर कर, आणि जर मी असेन तर यू विल लिसन टू मी. आणि हे पण शांतपणे सांगायला लागतं, ह्याच्यातही आरडाओरडा करायला लागत नाही. तर समोरचा व्यक्ती आयदर निघून जातो आणि म्हणतो मला नाही काम करायचं, ओके थँक्यू सो मच, नाही तर तुम्ही म्हणता तू आरामात राहा, मी निघते, कशाला पर्सनल रिलेशनशिप्स खराब करायचे. किंवा तो माणूस मग सगळं छान होतं आणि 3 दिवसांनी तुम्ही असं म्हणता, अरे यार कसं ना, असं आपण कसं काय उगाचच असं वाटलं होतं, तर बघ ना काय गरजच नव्हती, किती छान चाललंय सगळं. सो असं, आणि बरेचदा ह्या होतं असं की सगळे एव्हरीबडी फॉल्स इन लाईन, पण अगेन इट डिपेंड्स ऑन यू, हाऊ आर यू हँडलिंग दॅट सिच्युएशन. सो ते हँडल करायला आधी ॲज अ ह्युमन बिईंग ना तुम्ही फार बॅलन्स्ड राहणं गरजेचं आहे. आणि तो बॅलन्स आतमध्ये शोधायला लागतो, तो बाहेर एक्सटर्नल बॅलन्स नसतो. तर तुम्ही आतमध्ये शांतता, जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देते, शांत बसून विचार करा किती रिॲक्ट करण्याची गरज आहे. अर्थात ते वयाने पण येतं जरा. अगेन विशीत जेव्हा तुम्ही असता, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करायचं असतं, प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं असतं, आणि ते सगळ्यांनाच असतं. फारच कमी असतं की विशीतली तुम्ही बघता जी अशी फारच शांत, आणि तसं होते. मी आधी विशीत तशी नव्हते. आय यूज टू बी मोर रिॲक्टिव्ह टू थिंग्स, मोर देन अग्रेसिव्ह, रिॲक्टिव्ह. आता मला असं वाटतं कशाला, होऊ दे, शांत होऊ दे, मग आपण बोलूया. आणि बरेचदा मला वाटतं सोल्युशन त्याच्यात निघतात, नाही प्रॉब्लेम होत काही. इतकं छान जेव्हा आम्हाला सांगताय हे सगळं, एक 20-30% प्रत्येकाला कळलं पण असेल की हां आता आपण असं नाही वागायचं आहे किंवा काही. जेव्हा ही गोष्ट मुलीकडे येते किंवा तिला समजवायचं असतं की तो चेहरा सांगतो, म्हणजे कसं असतं ते, तुला कळत नाही का, आणि मग अगं मी काय सांगते तुला, ऐक ना, का नाही ऐकत अगं तू. पण हो, मुलगी हा एक वेगळा जग एका साईडला आणि आपली मुलगी एका साईडला, असा तो एक. पण तिथे सुद्धा मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, असं नाही की मी चिडत नाही तिच्यावर, कारण मला लक्षात येतं की लोकांनी तिला काही बोलायच्या ऐवजी मी 2 थोबाडीत मारलेले. कारण आमच्या घरी हे फारच छान, माझ्या आजीनी माझ्या आईला, माझ्या आईनी मला हे फार क्लिअर केले की हे बघ, आईनी मारू देत लाथा, जगाने नाही मारल्या पाहिजेत. त्यामुळे हे, आणि लक्षात येतं मोठ्यापणी की हे करेक्ट आहे. आईनी ओरडलं जेव्हा असतं तेव्हा आपण जे चुकीच्या गोष्टी करत असतो त्या बरोबर करतो, आणि मग बाहेरचं कोणी काही बोलू शकत नाही. सो ते तिच्या बाबतीतही तेच होतं. आणि ॲज आय सेड, तुमचं जर घरी एक व्हॅल्यू सिस्टम असते, आणि फार इम्पॉर्टंट आहे की यू लिव्ह बाय एक्झाम्पल. जर तुमचं मूल एक्झॅक्टली तेच बघतंय जे तुम्ही बोलताय, ही सगळ्यात मोठी शिक्षा असते मुलासाठी. म्हणजे माझं बरेचदा आयांशी हे वाद होतात, जेव्हा मी म्हणते की तुम्ही अशा गोष्टी करताय मुलांना म्हणजे दाखवून नाही, लपून छपून, आणि मग असं पटकन अरे आला का, नको, असे ते करू नका, कारण ते कळतंय त्यांना. जर तुम्हाला करायचंच आहे तर उघडपणे करायला सांगा, हे बघ मी हे करते, हे चांगलं नाही आहे मला माहिती आहे, पण मी हे करते. त्यामुळे मुलाला ॲटलीस्ट हे कळतं की बाबा माझे आई वडील एक काहीतरी करतात आणि दुसरं काहीतरी दाखवतात, असं होत नाही. किंवा मग नका करू, सोडून द्या जर तुम्हाला पाहिजे की यू वॉन्ट युअर चाइल्ड टू बी इन अ सर्टन वे. सो लिव्ह बाय एक्झाम्पल.
सो माझी मुलगी लेक जेव्हा ते बघते की मी तिला ओरडते, पण मी नंतर तिला सांगते की अगं मी तेव्हा का ओरडले होते, तर तिला ते लक्षात येतं आणि तिला ते दिसतं की माझी आई प्रयत्न करत असते, कामाचा प्रयत्न करते, स्ट्रगल करत असते, काम करते, मला फोन करते, सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तर बिचारी ती करतीये, तिला ते दिसते. अगेन ॲज अ सेट एक्झाम्पल, तुम्ही जो एक्झाम्पल सेट करता मुलं ते बघतात. पण तिलाही या इंडस्ट्रीमध्ये किंवा या तिला हिरोईन बनायचंय, फार सिम्पल. तिला ऍक्टिंग करायची आहे आणि तिला मी म्हणते की अगं बाळा, ग्रॅज्युएट आपल्या घरी मिनिमम ग्रॅज्युएट तर सगळेच आहे. म्हणजे आजी आजोबा डॉक्टर, आई BSc, माय हजबंड वॉज फार्मसीचा. तर असे बाळा ग्रॅज्युएशन तर तुला करायलाच लागणार आहे, म्हणजे त्यात काही विषयच नाही आहे. तर ते करायला आपल्याला अभ्यास करायलाच लागणार आहे. त्यामुळे तो एक पण तिला फार क्लिअर की मला आय वॉन्ट टू बी अन ॲक्टर, आणि ती चांगलं करते काम. ह्यालाच धरून एक विचार आहे की तुमचा जो मधला पॅच होता, फायनान्शियल फॉल्स डाऊन जे होते, तेव्हा तुमच्या मुलीचं पण तो फेज होता, तुम्ही ॲज अ मदर म्हणून पुढे जात होता. तर ती किती पॉझिटिव्हिटी तिच्याकडून आली आहे आणि हे सगळं तिने चित्र बघितलंय, तुम्ही सांगितलंय, कसं आहे ना, तुम्ही जेव्हा फिल्म फॅमिलीमध्ये असता, तो तुमचे जे फेजेस असतात ना, ते तुम्ही बघत बघतच मोठे होता आणि तुम्हाला लक्षात येतं की हेच नॉर्मल आहे तुमच्यासाठी. म्हणजे कन्सिस्टंट मनी कमिंग हे नॉर्मल नाहीच आहे ह्या इंडस्ट्रीत, आणि कन्सिस्टंट काम असणं हेही नॉर्मल नाही आहे. सो मी हे लहानपणी पाहिले, तीही तेच पाहतीये. त्यामुळे तिच्यासाठी पुढे जाऊन हेच नॉर्मल असणार आहे. इनफॅक्ट बहुतेक बऱ्याच मुलांना त्यामुळे ते 9 to 5 जॉबच करता येते, कारण त्यांना ते सकाळी उठून जायचं एका जागी आणि एकच नोकरी करायची हे त्यांना समजतच नाही, कारण त्यांनी हेच बघितलेलं असतं की मध्ये मग असं होणार, कामच नाही आहे, मग परत तुम्ही विचार करणार आता काय करायचं आहे, मग काहीतरी वेगळं करूया. सो शी इज प्रिटी यूज टू दिस लाईफस्टाईल. पण अर्थात एक आहे की आताची जनरेशन थोडीशी सांभाळून चालते, की जेव्हा तुमचे चांगले दिवस असतात तेव्हा तुम्ही सेव्हिंग्स करून ठेवता, तुम्ही हे करून ठेवता, तर म्हणजे पुढे जाऊन आयुष्यात तुम्हाला ते डे टू डेसाठी तुम्हाला लढावं लागत नाही. मग ती क्रिएटिव्हिटीची लढाई असते की यार मला चांगलं काम करायचं आहे. पण हेही मुलं बघतात की आई वडील माझे एका म्हणजे ज्या वयात होते, जेव्हा विशीत होते, तेव्हा त्यांनी एक गोष्ट करून ठेवली ज्याच्यामुळे आज आम्ही ठीक आहोत. हेही ती मुलं बघतात ह्या इंडस्ट्रीत आता. अगदीच आत्ताची जनरेशन हा मुद्दा निघाला आहे म्हणून, की तेव्हा काम करताना सिरियलमध्ये ते आत्ता काम करताना आजूबाजूची जी यंग जनरेशन आली आहे, जी ओव्हरनाईट स्टार झाली, त्यांच्याकडे स्ट्रगल फार कमी आलं आहे वाटेला, सुंदर दिसत आहेत म्हणून कदाचित घेतलं आहे, फॉलोवर्सचा गेम आहे. तर आत्ता जेव्हा त्या जनरेशनसोबत काम करताना सई म्हणून असं वाटतं की अरे यार यांना समजवू की मारू की यांना काय करू असं होतं आहे. नाही ग, समजवण्याचीच गरज आहे, कारण काय शेवटी मुलं आहेत ग, इनोसेन्स आहे त्यांच्यात, फक्त काय दिशा दाखवायची गरज आहे. आणि कधी कधी जेव्हा इंडस्ट्रीतनं येत नाहीत ती मुलं, त्यांना दिशा दाखवायला कोणी नसतं. प्लस इथे आल्यानंतर ते इतके लॉस्ट होतात ना, ते कारण त्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात की हे गरज असते करायची म्हणजे तुम्ही स्टार बनाल, हे असेल. सो कुठेतरी जेव्हा तुम्हाला अशी मुलं ज्याच्यावर तुम्ही काम करता, तर मी ज्याच्या सिरियलमध्ये काम करते, सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्यावर जेव्हा तुम्ही बसून त्यांच्या लँग्वेजमध्ये, आणि त्यांना खूप असं वाटतं की अरे मॅम यू सो कूल, या बिकॉज आय एम कूल. पण मग त्या कूलनेसमध्ये जेव्हा तुम्ही त्यांना गोष्टी सांगून जाता ना, त्यांना ते खूप पटतात. आणि असं नाही, यंगस्टर्सकडे अतिशय डोकं आहे, दे आर व्हेरी इंटेलिजंट, दे आर व्हेरी इनोव्हेटिव्ह. सो ॲज सिनियर्स तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्याकडनं. असं नाही की त्यांना काहीच कळत नाही आहे, दे हॅव अ लॉट ऑफ ओरिजिनल आयडियाज. आणि बेस्ट पार्ट इज दे आर नॉट स्केअर्ड टू थिंक. इनफॅक्ट अजिबातच भीती नाही की ते एकदम फुल ओपन हेनी विचार करतात की असं झालं तर. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ते छान त्यांची ती एनर्जी आणि त्यांचे ते नवीनपणा जो आहे तो तुम्ही घेऊ शकता, आणि ॲट द सेम टाईम मग त्यांना चॅनलाइज करू शकता की राजा हे छान आहे एनर्जी, पण ते प्रत्येक इलेक्ट्रिसिटी कशी असते, इलेक्ट्रिसिटीला चॅनलाइज करायला लागतं. मग ती इलेक्ट्रिसिटी लाईट पण देऊ शकते किंवा ती इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रॉय पण करू शकते. सो देन यू समवेअर बिकम अ कंडक्टर टू दॅट इलेक्ट्रिसिटी की गो दिस वे अँड यू कॅन डू बेटर. सो आय थिंक ही छान सिनर्जी आहे यंगस्टर्स आणि ओल्डर जनरेशन. आय थिंक इट्स ऑल गुड अँड ऑल बॅड ऑल्सो, इट्स हाऊ यू टेक इट, त्याच्यावर येते. सो यंगस्टर्स अगदीच त्यांना काहीच येत नाही आणि ते अगदीच असंही नाही आहे. आणि कारण बरेचदा मी तुला सांगते, माझ्या जनरेशनच्या लोकांना पण एक वॉल येते, दे जस्ट डोंट वॉन्ट टू इव्हॉल्व. आज बच्चन साहेब आणि हे सगळे का अजूनही रेलेव्हंट आहेत, कारण दे हॅव इव्हॉल्व्ड विथ टाईम. सो अ लॉट ऑफ माय जनरेशन ऑल्सो हॅव द प्रॉब्लेम की आम्ही नाही बाबा हे सगळं करणं, का यू हॅव टू गो विथ टाइम्स. सो यंगस्टर्स तितकेच इम्पॉर्टंट असतात. सो आय थिंक इट्स अ बॅलन्स. दिस जनरेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट, यंगस्टर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. मला खरंच एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा एखादी बाई, एखादी स्त्री
जी स्ट्रॉंग हेडेड असते, जी पॉझिटिव्ह असते आणि जी स्ट्रॉंग असते प्रत्येक बाबतीत, तिचे मतं मांडण्याच्या बाबतीत किंवा सगळ्याच बाबतीत. त्या अशा स्त्रीचा पार्टनर ही तितकाच एकतर तिच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असावा किंवा तिच्या लेवलचा तरी असावा. अगदी खरे. तो तिच्यापेक्षा डाऊन चालणारच नाही, कारण का मग ती कुठेतरी मागे पडेल किंवा ती त्याला घेऊन पुढे नाही जाऊ शकत किंवा बऱ्याच गोष्टी. जेव्हा शक्तीकडे हा विषय येतो तेव्हा तो लेवलचा आहे की तो तुझ्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह आणि या So, शक्ती आणि माझ्यामध्ये वयाचा पण एक डिफरन्स आहे, विच आय थिंक हॅज बीन अ बिग पॉझिटिव्ह थिंग फॉर अस. आणि तो एक अतिशय सेल्फ मेड आहे स्वतः. तो जेव्हा दिल्लीहून मुंबईला आला, ही केम विथ ₹30,000 आणि विथ अ बाईक. त्यांनी बाईक गाडीत ट्रेनमध्ये टाकली आणि ही केम टू मुंबई आणि बिकेम वॉट ही बिकेम विदाउट अ गॉडफादर. सो काय होतं, जेव्हा असा एक माणूस असतो ज्यांनी हे सगळं बघितलं आहे, किंवा प्लस माझे सासू सासरे आहेत, माय मदर इन लॉ वॉज वर्किंग हिंदुस्तान लिव्हरमध्ये, तर घरी कुठेतरी बाईंनी काम करणं किंवा एक बॅलन्स असतो नवरा बायकोंमध्ये, त्यांच्यात खूप एक बॅलन्स होता म्हणजे सासू सासऱ्यांमध्ये, की जर ती जॉबला जाते तर ते येऊन घरी जेवण गरम करायचे, आणि हे सगळं त्यांनी लहानपणीपासून पाहिलं होतं. त्यामुळे काय होतं, ही कॅरीड दोज व्हॅल्यूज. सो जेव्हा आम्ही सुद्धा भेटलो, ही सॉ द फॅमिली दॅट आय केम फ्रॉम अँड येट रिअलाइज की अरे ही फिल्म फॅमिलीमध्ये येऊन सुद्धा एवढी ग्राउंडेड आहे. आय सॉ की अरे हा एक वर्किंग फॅमिलीमध्ये येऊन किती त्याच्यासाठी ॲक्टिंग आणि हे सगळं इज अ पार्ट ऑफ लाईफ. ग्लॅमरनी ही इज नॉट अफेक्टेड बाय ग्लॅमर. सो आय थिंक खूप फरक पडतो. आणि ज्या घरी मी नेहमी म्हणते की ज्या घरी सपोर्टिव्ह हजबंड्स, फादर्स, ब्रदर्स असतात, त्या घरी बाई खूप जास्त करू शकते. खूप फरक पडतो त्याने. सो येस, इट्स अ बिग ब्लेसिंग टू हॅव अ पार्टनर or a brother or a father who is supportive to a girl child or a woman. आणि दोघंही फार गरजेचे असतात. म्हणजे हे जे म्हणतात ना वुमन्स लिबरेशन, की आम्हीच फक्त आणि पुरुष किंवा पुरुषांना खालती दाखवणं आणि स्वतः मोठं बनणं, आय रिअली डोंट कम फ्रॉम देअर. आय थिंक इट्स एका लेवलवर तुम्ही दोघंही आहात आणि ती ब्युटी आहे आयुष्याची. नाही तर सगळे आपण एकाच ह्याचे बनलेलो असतो ना. वाय वुड दे बी अ मॅन अँड अ वुमन? सो आपण एकत्र, दॅट्स द ब्युटी ऑफ द वर्ल्ड. तर मॅम तुमच्या आई मराठी, बाबा बेंगॉली? नाही, बाबा मराठी, अच्छा, आई बेंगॉली, पण आजी मराठीच. सो आजी मराठी होती, आजोबा सरकार, आई ऑब्विसली सरकार, वडील देवधर. आणि लग्न एका पंजाबी मुलाशी. तर घरात वातावरण कसं असतं? सो आमच्या घरी ना ग्रोईंग अपमध्ये बेंगॉली आणि मराठी कल्चर दोन्ही खूप स्ट्रॉंग होते. कारण मी आजी आजोबा आमच्यावरच राहायचे, माझ्या आईचे आई वडील ते आमच्यावर राहायचे, आणि त्याच्यामुळे बेंगॉली कल्चर खूप स्ट्रॉंग होता. पण कोकणस्थ जे एक कल्चर वेगळंच, एक जेवण म्हणजे स्पेशली ते आमच्या घरी, कारण माझे वडील, माय फादर इज टू लाईक ओनली कोकणस्थ जेवण. सो जेवण मोस्टली आमच्या घरी कोकणस्थ पद्धतीचं बनायचं. आणि पुण्याला माझी मोठी फॅमिली आहे, म्हणजे आमचे काहीतरी 40-45 इज जस्ट इमिजिएट फॅमिली. सो त्यामुळे तिथे एक मराठमोळं कोकणस्थ जेवण असल्यामुळे किंवा त्या रीती असल्यामुळे दे कॅरीड फॉरवर्ड इन माय हाऊस. पण आता कसं आहे ना की पंजाबी कल्चर हे फारच वेगळं, ते पण दिल्लीतलं, म्हणजे जे मुंबईत न राहिलेलं. सो एक फारच मजेशीर प्रसंग आहे जो आमच्या घरी झाला होता. आमचं लग्न जस्ट झालं होतं आणि आमच्या घरचं आजपर्यंत हे इंटरकास्ट मॅरेज एकच आहे, एकमेव. सगळ्यांनी म्हणजे इट्स बीन अ मराठी वेडिंग ओनली, म्हणजे महाराष्ट्रीयन्समध्येच लग्न झालं आहे. सो आमच्या घरी ना खूप एक्साइटमेंट होती की इंटरकास्ट मॅरेज आणि हे ते. आमच्या घरी पहिल्यांदा ते संगीत आणि मग जुते चुराना वगैरे हे सगळं. तर माझ्या बहिणी वगैरे अशा खूप खुश होत्या, कारण हम आपके है कौन आणि हे सगळ्यामध्ये फक्त बघितलं होतं हे सगळं. सो म्हणजे हे सगळं करूया आपण लग्नाचं ह्याच्या वगैरे, हे सगळं तेव्हा झालं होतं. सो पहिल्यांदा लग्नानंतर मी पुण्याला गेले होते, काहीतरी होतं घरी म्हणून गेले होते. शक्तीचं एक ॲडचं शूट होतं, तर तो म्हटला की मी ॲड शूट करून पुण्याला येतो तुला पिकअप करायला आणि मग आपण जाऊ, म्हणजे परत येऊ किंवा लोणावळ्याला वगैरे राहू वगैरे, असं काहीतरी प्लॅन होतं. हो ये. तर काकू म्हटली काय जावई बापू येत आहेत, शक्ती पहिल्यांदा घरी येतोय? म्हटलं हो अगं आई. म्हटलं काकू पण तू काय असं हे नको, असं कसं आपल्या घरी म्हणे. आणि आमच्या घरी खूप आगत्य आहे पुण्याला, म्हणजे अगदी फारच प्रेमाने आणि ह्यानी. आणि हे तर म्हणजे जावई तर काकू म्हणली प्रश्नच येत नाही, बाहेर काय जेवणार, म्हणजे घरी जेवायचं आणि मी सगळं बनवणार आहे जे त्याला आवडेल.
त्याच्यावर मी असा एक श्वास घेतला की सगळं 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 बनवणारे जे त्याला आवडेल. म्हटलं बरं काकू. आणि काकूला काही बोलायची काही हिंमत आमची नाही, सगळ्यात मोठी काकू आमची. म्हटलं बरं काकू तू बनव. तर काकूनी वाटली डाळ, काळे दाण्याची उसळ, आमटी, सगळं असं ते अगदी विरड्याची उसळ, वालाची उसळ सगळं बनवलं, बटाट्याची भाजी आणि सगळं रेडी ठेवलं. शक्ती आला दुपारी, त्याला प्रचंड भूक लागली होती. तर असं हे झालं होतं की सही पहिले खाना खिलाओ यार. आणि मी म्हटलं नाही शक्ती घर पे ही खाना आहे. काकूने काय, तर तो म्हटलं अच्छा ठीक आहे घर पे खाते हैं. तर तो आला आणि तोपर्यंत सगळे ना, म्हणजे जनरली काकूने सांगितलं होतं की आज शक्ती येतोय, त्यामुळे फॅक्टरीमध्ये जे गेले होते काका आणि हे सगळे, ते सगळे परत आले की अरे घरी जेऊया आज, आणि शक्ती आलाय. आणि काकूनी जेवण वाढलं. म्हटलं सगळे बसले आणि मी फक्त ना शक्ती म्हटलं आता दिस इज द मोमेंट ऑफ ट्रूथ. तर मी बसले आणि मी शक्तीकडे बघितलं. त्यांनी घेतली पोळी आणि त्यांनी आधी उसळ खाल्ली. त्याला वाटलं, तर त्याच्याकडे बघितलं, त्याला वाटलं चुकून ह्याच्यात साखर पडली असेल हां, तर मग ही गोड लागते उसळ. त्यांनी बटाट्याची भाजी खाल्ली, तीही गोड होती. मग त्यांनी कोशिंबीर खाल्ली, तीही गोड होती. मग त्यांनी आमटी खाल्ली, तीही गोड होती. त्यांनी चटणी खाल्ली, तीही गोड होती. आणि असं करत करत सगळंच जे त्यांनी टेस्ट केलं ते सगळंच गोड होतं. आणि मग त्यांनी माझ्याकडे असं एका पॉईंटला बघितलं की, तर मी म्हणलं कैसा लगा खाना. आणि काकू अरे तो काही खातच नाही. आणि काकूची माझी मराठी हिंदी जी आहे ती अशी इंटरनॅशनल लेवलची. क्या तुमको तो अरे आता एकच पोळी, अरे असं कसं, और तो बनाई आहे पोळी असं वगैरे. ती काकू कॉन्फिडेंटली त्याच्याशी. आणि त्याला एक पोळी ती जाय ना, तो म्हणजे तो म्हणते आचार है काकू, आचार है घर में. अरे आचार कशाला पाहिजे, एवढं बनवलंय, आचार दीजिए ना थोडंसं असं म्हणते. मी तिथे लोणचं एवढं घेतलं लोणचं. आता सगळ्यांनाच लक्षात आलं होतं हळूहळू की काहीतरी. तेवढ्यात माझ्या काकाचं की शक्ती खाना जम नाही राह क्या. नाही नाही आता, आणि आता जस्ट लग्न झालंय त्यामुळे इतकं काही मोकळेपणे बोलण्याची काही सोय नव्हती की हे जेवण काही समजत नाही. आणि ह्याच्या आधी त्यांनी माझ्या घरी कधी असं जेवलाच नव्हता तो, त्यामुळे त्याला कोकणस्थ जेवण काय असतं हे अजिबात माहीत नव्हतं. कशी बशी त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली. त्याच्यानंतर माझी काकू म्हणली रुको मैं तुमको आमरस देती हूँ. तो म्हणला काकू डेझर्ट अभी नाही. ती म्हणली डेझर्ट नाही होता ये, रोटी के साथ ही खाते. तोपर्यंत शक्तीला असं आलं होतं की आता मी आमरस आणि पोळी नाही खाऊ शकत, कारण त्यांनी आयुष्यात आंबा हा फक्त मिल्कशेक मध्येच पेलेला होता, किंवा ते कॉन्सेप्ट ऑफ आमरस आणि पोळी ही अजिबात नाहीये नॉर्थमध्ये. तो म्हटला प्लीज काकू बस मेरा पेट भर गया. आतापर्यंत सगळ्यांना लक्षात आलं होतं की जमलेलं नाहीये जेवण. काकूला गिल्ट. काकू म्हणते कुछ मंगा, मी बाहेरून कुछ मैं ऑर्डर करू क्या शक्ती कुछ हम लोग. आणि तेव्हा 2005 ना असं स्विगी झोमॅटो आणि हे सगळं नव्हतंच, किंवा बाहेरून जेवण येणं वॉज नॉट अ बिग थिंग. सगळे म्हणायचे पटकनी घरीच बनवते किंवा पिठलं भात टाकते, असा तो झोन होता. पण शक्तीने काही खाल्लं नाही त्या दिवशी. सगळं असं ते ऑकवर्ड सायलेन्स नसतो का की आता काय विचारावं काय नाही. तर तो म्हटला की हम निकलते ही है जाना है, कारण त्याला प्रचंड भूक लागली होती, काही खाता नाही आलं. आणि असं करून आम्ही सटकलो बाहेर जाऊन. आधी जाऊन शक्ती जेवला आणि मग काकूनी मला फोन केला रात्री. मी वाटच बघत होते, म्हणलं आता फोन येईल काकूचा. काय गं जमलं नाही ना अजिबात, मी काहीच खाल्लं नाही. म्हणलं काकू मी सांगायचा प्रयत्न कर, पण म्हणलं मलाही वाटलं जरा, कारण मला खायची इच्छा होती ना इतके दिवसांनी एवढं सगळं कोकणाचं जेवण. मी तर मस्त अगदी हाणून जेवले होते. काकू म्हटलं हे पण बरोबर नाही, तू सांगायला पाहिजे होतंस मला. म्हटलं काही हरकत नाही काकू, पुढच्या वेळेला. आणि पुढची एक वेळ आली. तर हे झालं. त्याच्यानंतर काही महिन्यानंतर परत मी पुण्याला गेले होते कशासाठी तरी, आणि शक्ती मला आणला नाही एक काम करो तू मुझे बाहर ही मिलो. म्हणलं नाही तू घरी ये. अरे नाही फिर वो बोलेंगे खाना खाने के लिए. नहीं सही मैं प्लीज वो नहीं खाना खा सकता. म्हणलं अरे ये तू ये, असं काही नाही, तू असं नको, घरी बरं नाही वाटणार आणि तू आलास वगैरे. तो म्हणला अच्छा ठीक आहे मैं आता पर खाना नहीं खाएंगे. म्हणलं हां ठीक आहे. काकूनी व्हायचं येतोय ना घरी जेवलं पाहिजे. म्हटलं तर काकू ती म्हणली नाही, गेल्याला जे झालंय आता मला माहिती आहे, आता मी नाहीच त्याला कोकणाचं जेवण देणार. त्याच्यानंतर काकूनी बाहेरून जेवण ऑर्डर केलं. आता काय होतं जेव्हा एक महाराष्ट्रीयन माणूस पंजाबी जेवण ऑर्डर करतो, त्याच्यात तुम्ही मटर पनीर पण, पालक पनीर पण, छोले पण, राजमा पण, काली दाल पण, हे सगळं ऑर्डर केलं काकूने. आणि मग ते सगळं जेवण आलं. त्यामुळे माझी फॅमिली खूप खुश होती, कारण त्यांना सगळ्यांना कंटाळा आला होता ते गोड जेवण जेवायचं. तर ते म्हणले वा आज तर काय आपली म्हणजे मजा, आज तर मस्त घरी सगळं पंजाबी जेवण. महाराष्ट्रीयन त्याला पंजाबी जेवण म्हणतात. तर शक्ती आला आणि तोपर्यंत काकूने असं लावलं होतं शक्ती
तुमको क्या लगा, असं तिने काहीतरी अर्धवट ते मराठी हिंदीमध्ये की आज बघ तुझ्यासाठी ना पंजाबी जेवण ऑर्डर केले असं. शक्ती मला वाटतं हे सब क्या है, पनीर की 3 चीजें, दाल भी है, काली दाल भी है, छोले भी है, राजमा भी है. म्हणलं आता गेल्या वेळेला जे झालं होतं ते ओव्हर कॉम्पन्सेशन झालंय. ते म्हणलं मैं इतना नहीं खा सकता. म्हणलं आता तू खा, तुला जितकं खायचं म्हणलं तर पोट भरून खा. सो शक्तीने तर खाल्लं, पण माझ्या इतर कुटुंबांनी जे पूर्णपणे जे शक्तीला माझा भाऊ म्हणत होता, शक्ती बीच बीच में आया करो, पंजाबी खाना खाने को मिलता है ना, अच्छा लगता है तो बीच बीच में आया करो. सो असा तो आमचा. त्यामुळे आता जो आमच्या घरी गणपती येतो ना, त्या गणपतीला आधी जो नैवेद्य, आधी तू येऊन कव्हर केलं होतास गणपती आमच्या, तो आधी जो लग्नाच्या आधी जो नैवेद्य होता आणि आता जो नैवेद्य गणपतीला असतो त्याच्यात आता जरा थोडंसं वेगळा नाविन्य आहे. त्या हो, मी तोच विषय होणार होता की आधी फक्त मोदक असायचे, म्हणजे आधी टिपिकल भट्टू जेवण असायचं सगळं आमचं, आणि आता हलवाई असतो, आणि आता म्हणजे सगळ्याच पण राजमा पण, मग ती बटाट्याची भाजी पण, मग वालाची उसळ पण, असं सगळं ते एक कंबाईंड, आप भी खुश मैं भी खुश, गणपती बाप्पा भी खुश, असा एक आमचं एक जनरल होतं. असं असतं प्रत्येक वेळेला. कसं असतं जेव्हा असं लग्न होतं की मराठी आणि अदर कास्ट, तेव्हा मुलींना खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, पण इथे मला कळतंय की शक्तीने खूप एफर्ट्स घेतले. पण आता कसं आहे की हे जे जेवण आहे ते ऑब्व्हियसली, आणि मी खरंच म्हणजे मला खूप अभिमान आहे कोकणस्थ जेवणाचा, कारण पण तो जरा अक्वायर्ड टेस्ट आहे. प्रत्येकाला ते गूळ आणि चिंच नाही जमत. म्हणजे मराठी जेवणातच किती लोक आहेत जी म्हणतात की हे जेवण नाही खाऊ शकत. तर आता आमच्या घरी असं आहे की जेव्हा मला खायचं असतं तेव्हा मी ते आपलं बनवते, म्हणजे जे मला की आईला सांगते की आई मला बनवून पाठव. पण हो, पण आता पुण्याला जाऊन त्याला नशिबाने ते खायला लागत नाही. पण खूप हा एक प्रश्न विचारायचा वाटतं की 21 वर्ष झाली लग्नाला. 21 वर्ष आपल्या इंडस्ट्रीत एक लग्न टिकणं आणि ते टिकवणं, इंटरकास्ट मॅरेज असून सुद्धा बऱ्याच आजूबाजूला गोष्टी घडत असताना त्या माणसाचा हात न सोडणं हे ॲक्च्युली रक्तात असावं लागतं, किंवा हे आतून येतं, किंवा आईवडिलांना बघून येतं की इतकं जेव्हा बाहेर अशी परिस्थिती असते जी आपल्या इंडस्ट्रीमध्ये की आपण पटकन कोणासोबत तरी नाव जोडलं जातं किंवा पटकन पेपरमध्ये येतं. आता तर स्पॉटिंग आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात. इथे जेव्हा दोघं स्ट्रॉंगली उभे राहतात हात पकडून, हे कुठून येतं आणि यासाठी आता एफर्ट्स काय घ्यावे लागतात? पहिली गोष्ट तर इंडस्ट्री आपल्या इंडस्ट्रीत नाही, हे सगळीकडेच आहे. फक्त आपल्या इंडस्ट्रीचे दिसतात लोक, तर हे इंडस्ट्री प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट अंकिता, ही ना त्या देवाची कृपा आहे तुमच्यात, खरंच काही नाही. कारण जी ती कृपा जेव्हा ती असते ना, तर ते सगळं देव ते काळजी घेत जातो. जेव्हा पण काही प्रॉब्लेम्स असतात नसतात, ती कुठेतरी ती काळजी तो देव घेत राहतो. त्यामुळे आय थिंक इट्स नॉट अबाउट यू, इट्स अबाउट द डिवाइन ग्रेस जी तुम्हाला एकत्र ठेवते. आणि माझा हा विश्वास आहे, कारण आय थिंक स्वतःला इतका इम्पॉर्टन्स देणं की मी हे केलं आहे, मला हा थोडासा झोन फार हे वाटतो. कारण मला असं वाटतं तुम्ही काही करतच नाही, ते आहे जे ते तुम्हाला घडवतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते टिकून राहणं सुद्धा ती फक्त देवाची कृपा आहे, की जर ते टिकायचं असतं तर तो टिकवतोच. तुम्हाला ते तसे विचार येतात, तुम्ही ते तसे वागता आणि मग ते टिकतं. आणि नसेल टिकायचं तर मग ते नाहीच टिकत, मग ती कुठली इंडस्ट्री असो किंवा काय. मी मगाशीकडे येते परत, की तुम्ही मगाशी म्हणालात की कधीतरी आपल्याला थांबावं लागतं आणि तिथून बॅकफूट यावं लागतं किंवा निघून जावं लागतं. असं जसं आम्ही ऐकलेलं की CID एक खूप चांगला शो होता आणि तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालात की मेल डॉमिनेटेड तो शो आहे असं करून. सो हे इंडस्ट्रीत म्हणजे शो रिलेटेड नाही तर बाकीच्या इथे पण वाटतं की मेल डॉमिनन्स हा असतो इंडस्ट्रीत. डॉमिनन्सपेक्षा तुम्ही कसं बघताय त्याच्यावर फरक पडतो. डॉमिनन्स म्हणाल तर मग तो डॉमिनन्स आहे, नाही वाटत तुम्हाला तर तो नाही आहे. सो इफ यू लुक एट युअर सेल्फ ॲज अ पर्सन की मी जी आहे ती मी आहे, मग ती मी कुठे जाईन तेव्हा मी ती आहेच. सो मग तुम्हाला तो वाटत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण बायकाही तितक्या डॉमिनेटिंग आहेत, असं काही नाही आहे की पुरुषच डॉमिनेटिंग आहेत. अशा खूप डॉमिनेटिंग बायका पण आहेत ज्या तुम्हाला नाही पुढे जाऊ देत. त्यामुळे असं काही नाही. त्यामुळे तुम्ही जे आहात ते तुम्ही तिकडे जाऊन जसे वागता त्याच्यावर आहे. कारण खूप आय थिंक विमेन आर व्हेरी स्ट्रॉंग, सो त्याही फार डॉमिनेट करतात. आणि असं बरेच प्रसंग आहेत ज्याच्यात पुरुष बिचारे म्हणतात नाही बाबा बघा यांना कसं मॅनेज करायचं बघा आता. सो असं नाही आहे. सो इट डिपेंड्स ऑन यू.
रिअली. आणि मला CID मला मेल डॉमिनेटेड शो म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तिथे माझ्या एका फिमेल कॅरेक्टरला करायला काही नाही आहे. आणि माझं फार क्लिअर आहे, मला जिथे मजा येत नाही ना जे काम करण्यात, मला तिथे अजिबात राहायला आवडत नाही. कारण मला असं वाटतं आय हॅव टू बी व्हेरी ट्रू टू माय सेल्फ मोर देन एनीवन. आणि जर मी पैशासाठी करत असेल तर देन आय एम ट्रू टू दॅट, की मग मी प्रामाणिकपणे की मला जाऊन आता या क्षणी मला ह्याची गरज आहे, तर मी ते प्रामाणिकपणे मग न क्रिप करता न हे बोलता की अरे काय करतोय, मग मी तितकंच प्रामाणिकपणे ते करते. आणि ज्या क्षणी वाटतं की नाही आता गरज नाही आहे, मग मी तितकंच प्रामाणिकपणे म्हणते की नाही आता मला करायचं आहे. त्यामुळे इट्स वॉज बिकॉज ऑफ दॅट. आणि आजही मला असं वाटतं की मी काम माझं मे बी तितकं नाही आहे, पण जितकं आहे ते खूप मनापासून केलेलं आहे मी. कारण मला असं वाटतं मला खूप छान वाटलंय ते करून, म्हणून मी ते केलंय. पण असंच एक तुम्ही एकता कपूरची सिरियल सोडली कारण ते कॅरेक्टर तुम्हाला जमत आणि त्याच्यामध्ये तुम्ही इतकं जास्त इन्व्हॉल्व नाही झालात किंवा होऊ शकत नव्हते. मी प्रयत्न केला, जेव्हा मी शो पकडला तेव्हा मी प्रयत्न केला ते सगळं करायचं, पण एका पॉईंटला मला लक्षात आलं की मला ना तितकं ते ऑर्गॅनिकली करता येत नाहीये ॲज अन ॲक्टर. म्हणजे त्यात मला कुठेतरी समजत नाहीये तो रस्ता. आणि फार गरज आहे ॲज अन ॲक्टर ना, जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तुम्हाला कुठेतरी तो कॅरेक्टर समजला पाहिजे. म्हणजे दॅट डझंट मीन उद्या मी आता ॲस्ट्रोनॉटचा रोल केला तर मला काही मी काय ॲस्ट्रोनॉट नाही आहे किंवा बघितलं नाही, किंवा इव्हन सारा आकाशमध्ये मी काय एअरफोर्स पायलट नव्हते, पण कुठेतरी मला तो समजला, मला ॲक्टिंग ती समजली, मला करता आलं, मला तो रोल करता येईना प्रामाणिकपणे. आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कुठली गोष्ट करू शकत नाही आहात ना, तर तुम्ही ती करू नये. कारण मग तुम्ही खोटेपणा करताय स्वतःशी पण आणि जो तुम्हाला पैसे देतोय त्याच्याशी पण. सो त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा अजून चांगली लोक करू शकतील तो रोल, असं मला वाटतं. पण मॅम इतकं ठामपणे एखादी भूमिका नाकारणं किंवा काम थांबवणं हे फार कलाकारांना जमत नाही. म्हणजे गोड गोड बोलून असेल की मी करतो काम किंवा पैशांसाठी ज्या काही गोष्टी असतील तर ठामपणे नाकारता येत नाही. पण तुम्ही सेम पॉईंट तुम्हाला जे काम नाही आवडत ते ठामपणे तुम्ही नाकारलं तर ह्याचा तुम्हाला कधी परिणाम जाणवला? जेव्हा तुम्ही खरे असताना आयुष्यात मग परिणाम डझंट मॅटर. जेव्हा तुम्ही खरेपणे सांगता ह्याचं कारण काय, की मला का नाही करतायत. आणि अगेन माझी बोलण्याची पद्धत कधीच ॲरोगंट किंवा अशी नसते. मी खरेपणे जाऊन सांगते की बाबा हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना ते 99% लोकांना कळतं की हो, जे समोरची व्यक्ती ते समोर तोंडावर एखाद्याला हो किंवा नाही म्हणतील ती वेगळी गोष्ट आहे, पण त्या व्यक्तीला कळतं की समोरचा जो बोलतोय तो बरोबर बोलतोय. आणि त्यामुळे तसं मला आजवर प्रॉब्लेम असं झाला नाही आहे ज्याच्यात मी कुठला शो सोडला आणि त्यानंतर माझं त्या लोकांची तसं काही हे नाही. पण ॲज आय सेड की जेव्हा तुम्ही कोणालाच स्वतःला आणि स्वतःशी खरेपणा ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तेच इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जर खोटेपणा स्वतःशीच केला तर मग पुढे काय राहिलं आयुष्यात. आणि दॅट इज युअर ओनली ट्रूथ ऑफ लाईफ, तुमच्याशी स्वतःचा खरेपणा. तर जसं मी सांगितलं की जर तुम्हाला पैशासाठी करायचं ना तर खरे राहा स्वतःशी. तेव्हा स्वतःला हे नको खोटं बोलू की नाही मला तर काय. स्वतःला सांगा की आपल्या पैशासाठी करतोय ना, आपण हे प्रामाणिकपणे करूया पैशासाठी, आणि तेही तितकंच गरजेचं आहे. सो खरेपणा फार गरजेचा आहे आयुष्यात. पण असंच मॅम तुम्ही नजबली या शोमध्ये पण होतात, सो तो एक्सपिरियन्स कसा होता आणि तेव्हाही नॉमिनेटेड होण्यामागे काहीतरी रिझन होतं. तर सो नजबली पहिला रियालिटी शो होता. त्याच्या आधी रियालिटी काय असतं हेच लोकांना माहीत नव्हतं, आम्हालाही माहीत नव्हतं. आणि ऑब्व्हियसली तेव्हा कळलं की रियालिटी हे कॉन्सेप्ट आहे, की कारण शेवटी एक एंटरटेनमेंट आहे. तुम्हाला रियालिटी लोकांपर्यंत पोहोचवायची ॲज अन एंटरटेनमेंट. सो तेव्हा मला लक्षात आलं की तेव्हा असं झालं होतं की आम्ही स्टारचे चेहरे होतो. आणि तेव्हा आता एवढी रायव्हलरी ऑनेस्टली कुठल्याही चॅनल्समध्ये नाही आहेत. आता तर एवढंच आहे की चॅनल सर्व्हाइव्ह होऊ दे, हीच मोठी गोष्ट आहे. तर तेव्हा खूप रायव्हलरी होती सोनी आणि स्टारमध्ये त्या काळात. आणि असं होतं की सोनी फेस, स्टार फेस. त्यामुळे आम्हाला स्टारने सांगितलं होतं की तुम्ही, आणि शक्तीने सोनीचा शो एक साईन केला होता, एक लडकी अंजानीसी. तर स्टारने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तो शो शक्तीला सांगितलं की लीव दॅट शो बिकॉज इट विल हॅम्पर युअर पॉप्युलॅरिटी ऑन दिस शो. मग आम्ही का तुम्हाला इथे पुढे न्यावं, कारण तुम्ही मग त्या शोचा फेस बनाल. आणि हे नॉर्मलच आहे, म्हणजे हे कोणी करतं. तेव्हा शक्ती म्हणला की नाही, एथिकली मी साईन केला आहे तो शो, त्यामुळे आता हे अनएथिकल होईल मी टू लीव्ह दॅट शो. आधी तुम्ही मला सांगितलं असतं तर एखाद्या मी तो साईनच केला नसता. त्यामुळे कुठेतरी तेव्हा त्यांना जे वाटलं की आम्ही सेकंड राऊंडमध्ये एलिमिनेट झालो. पण अगेन आम्हाला काही त्यात तेवढं काही ऑनेस्टली वाटलं नाही. म्हणजे ते एपिसोड आता ऑनेर नाही आहेत, पण तेव्हा पण तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही अजिबात रडलो नाही, कारण रडण्यासारखं काही वाटलंच नाही.
कारण असं वाटलं हा ठीक आहे शो होता नाही तुम्हाला वाटलं ओके नो प्रॉब्लेम. आमचं सेल्फ वर्थ कुठेच कमी झालं नाही. आम्हाला वाटलं आम्ही ग्रेटेस्ट डान्सर होतो. पण त्याच्यानंतर एक होता अजून एकदा राऊंड होता एक सोलो डान्स राऊंड. त्याच्यात मला बेस्ट डान्सर मिळाला होता. त्यामुळे पण तरी आम्हाला काही तसं काही असं वाटलं नाही की असं नाही वाटलं अरे यार ही काय कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करूया बाहेर जाऊन मीडियामध्ये बोलू हे बघा काय केलंय. ऑनेस्टली इट डिडंट मेक एनी डिफरन्स. वी मूव्ड ऑन. आणि आजही आमची पॉलिसी तीच आहे की यार काही असं झालं तर ठीक आहे यार इट्स ओके इट्स अ पार्ट ऑफ द गेम. एवढं काही लगेच जाऊ ते बघा बघा काय केलंय इट्स ओके इट्स अ लर्निंग. लक्षात ठेवा पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही काहीतरी करता कीप इट इन माइंड. मॅम तुम्ही अभिनय क्षेत्रात आहात म्हणजे अभिनय करता प्रोड्युसर आहात किंवा लेखन करता तर या 3 घटकांपैकी तुमचा आवडता भाग कोणता आहे की तुमचं मन जास्त रमतं कोणत्या ह्याच्यात? सगळ्यातच खरं सांगू तर मला खूप मजा येते. म्हणजे आज मी लोकांना म्हणते की यार काम हे सगळं येतं म्हणजे काय उद्या बेरोजगारी नको हे नाही मिळालं तर ते नाही मिळालं तर हे अशासाठी मी करते काम. पण ॲक्च्युली तेच आहे की जेव्हा ॲक्टिंग करते तेव्हा माझं काय होतं मी तुम्हाला सांगते ॲक्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळा असतो. तो फक्त स्वतःचा विचार करत असतो. तो स्क्रिप्ट म्हणजे सीन पूर्ण कसा असणार आहे फिल्म कशी बनणार आहे त्याचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याचा फक्त तुम्ही मी चांगला अभिनय करतोय की नाही. डिरेक्टर जेव्हा तुम्ही बनता तेव्हा तुम्ही स्वतःवर विचार नाही करत तुम्ही सगळ्या गोष्टी बघताय. प्रोड्युसर वेगळं सगळंच बघत असतो डिरेक्शन पण बघत असतो प्रोडक्शन पण बघत असतो. सो जेव्हा जेव्हा तुम्ही त्या भूमिकेत असता ना त्या लेन्सनी तुम्ही तेव्हा ते प्रोजेक्ट बघत असता. म्हणजे आता जेव्हा मी ॲक्टिंग करत असते मला काय फरक पडतोय जो डिरेक्टर 5 शॉट एक्स्ट्रा घेतोय का काय येतोय दॅट्स नॉट माय लुकआउट. सो प्रत्येक भूमिकेचा ॲज अ डिरेक्टर प्रोड्युसर रायटर तुमची मजा वेगळी आहे. आणि मला वाटतं ती सगळ्यांनी सगळंच अनुभवून बघावं कारण प्रत्येकाचा गोडवा आणि एक प्रत्येकाची गोष्ट वेगळी आणि शिकण्याचा एक वेगळा आनंद आहे. अगदीच अड्ड्याच्या शेवटी येताना एक मगाचपासून प्रश्न विचारायचा आहे. तो विचारते की मला आता मज्जामध्ये 9 वर्ष होतील म्हणजे मी इंटरव्ह्यू घेतलेला 7-8 वर्षांपूर्वी हो. तेव्हाही सई अशीच होती दिसायला आणि आत्ताही अशीच आहे. सो म्हणजे स्वभावाने नाही वाढली उंची नाही वाढली तेच तर अगं ती काही वाढलीच नाही. तर हे टिप्स द्यायचे असतील तर काय देशील कारण का इतकं ग्लो जपणं आणि यू आर इन युअर 40s. सो 14 वर्ष एक्झॅक्टली 14 वर्षांची मुलगी आहे आणि हे सगळं जपताना काय सांगशील? म्हणजे डाएट टिप्स आणि हे ते सगळे सांगतात. आय वुड रादर से की ॲज आय सेड बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. तुम्ही जितके स्वतःशी खरे असाल ना तुमचे शॉर्टकमिंग्स पॉझिटिव्ह तुमच्यात काय जे स्ट्रेंथ्स आहेत पण ॲट द सेम टाईम वेन यू आर ऑनेस्ट डोंट डिमोरलाइज युअर सेल्फ की मला तर काहीच जमत नाही मी लुझरच आहे. असं वाटलं की आपल्याला ह्या गोष्टी येत नाही वर्क ऑन इट. कोणीच लुझर 100% नसतं आणि विनर कोणीच 100% नसतं. ते फक्त प्रमाणांमध्ये असतं. सो जेव्हा तुमचा इनर व्हॉइस बदलतो ना तुमचा चेहरा दिसायला लागतो वेगळा. म्हणजे म्हणतात तर रेस्टिंग फेज जेव्हा माणूस फक्त विचार करत असतो जे तुम्ही त्याला बघता तो कसा दिसतोय हे खरं तुमचं व्हॉइस ओव्हर असतं ते. सो तुमचा व्हॉइस ओव्हरनं नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. आणि कुठेतरी ॲज आय सेड अध्यात्माला जेव्हा तुम्ही जोडून असता तेव्हा कुठेतरी तो व्हॉइस खूप पॉझिटिव्ह होत जातो. सो इनर व्हॉइस जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह असतो तेव्हा ऑटोमॅटिकली आउटर अपिअरन्स काय आउटर अपिअरन्स खूप क्षणिक येते काय पण तो इनर व्हॉइस राईट असला ना किंवा आउटर फॉलो करतो त्याला. दॅट इज द ओनली थिंग. वेन यू टॉक टू युअर सेल्फ बी पॉझिटिव्ह अँड बी हॅपी दॅट्स इट. अगदीच. अड्ड्यावर एक सेगमेंट आहे बोलून तर बघ. सो आम्ही प्रत्येक कलाकाराला स्वतःशी बोलण्याचा एक चान्स देतो की आज जर स्वतःला एखादा सल्ला द्यायचा असेल किंवा सारा आकाशमधल्या त्या सईला जर आज काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगशील? मी तर स्वतःशी खूपच बोलत असते कारण मला लक्षात येते की आय एम माय बेस्ट फ्रेंड आणि ऐकून पण मी स्वतःचं घेऊ शकते कारण दुसरं कोणी घेणार नाही. त्यामुळे मी स्वतःशी एकंदरीत खूप बोलते. पण त्या सईला जर मला आजची जी सई आहे ती त्या सईला एवढंच म्हणेल की यार चिल यु नो काही कुठे जात नाही. एवढं मी काही इतके 23 वर्ष झाली काम करता करता काही असं काही फार वाईट झालं नाही असं काही फार ग्रेट झालं नाही. सगळं ठीक झालं. त्यामुळे ठीक होतंच इव्हेंच्युअली. सो अर्थात पण तेव्हाची सई आणि आत्ताची सई तेव्हाची सई आता मला उलटं उत्तर देईल की अगं पण तू आता 40शीत आहेस मी आता 20शीत आहे मी का तुझं ऐकू. त्यामुळे बोलायला तर मला आवडेल पण ती ऐकून नाही घेणार बहुतेक. पण हेच आहे हे मी बोलेन तिला आणि ती नाही ऐकून घेणार.
खूप मस्त. पण अड्ड्यावर आलात त्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. अरे बापरे, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर दिस. थँक्यू सो मच. आय होप अड्डा हा चांगला अड्डा जमला. म्हणजे पण एकच प्रश्न की तुम्हाला कसं वाटलं अड्ड्यावर? मला खूप छान वाटलं, मला खूप मज्जा आली. आणि मला हेच, तिने काही मला प्रश्न विचारले नाही. असे 1-2 जण ज्यांनी मला काहीच विचारलं नाही. मी वाट बघत होती की काहीतरी विचारते, पण मज्जा आली खूप. मला खूपच. आणि दिस इज व्हेरी मी. मला असं खूप जनरली सगळ्यांबरोबर राहून, एकत्र सगळ्यांबरोबर राहून हॅज बीन मी. सो मला अशा गोष्टी खूप आवडतात. अगदीच, थँक्यू. आणि तिचा एक प्रश्न ठरलेला असतो की लव्ह स्टोरी सांगा, पण आता लव्ह स्टोरी इतकी फेमस आहे तर तिचं असं झालं की आता मी काय विचारू. हो ना, कायच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आमची लव्ह स्टोरी, की शोमध्ये आम्ही भेटलो आणि मग काय काय झालं. सो म्हणजे लव्ह आहे आणि स्टोरी आहे हीच. पण मला एक नेहमी वाटायचं, मी जे माझ्या मुलीला म्हणजे मी नेहमी असं म्हणायचं की काहीतरी स्टोरी पाहिजे यार मुलीला सांगायला. म्हणजे आता माझी मुलगी जी 14 वर्षाची झाली, फायनली आता तिला जाऊन मी सांगितलं की असं असं होतं आणि माझं असं लग्न ठरलं होतं. आणि ती म्हणते की नो, हो होतं असं. आणि तर तिला आता खूप छान वाटतं ते, की बघ किती फिल्मी गोष्ट आहे. आणि चला म्हणजे मला बरं वाटतं की असं झालं आपल्या आयुष्यात, की आज मुलीला असं वाटतं की यार माय पेरेंट्स हॅव अ स्टोरी. म्हणजे ती जेव्हा मोठी होईल, ती जेव्हा सांगेल की यू नो अबाउट माय पेरेंट्स, माझ्या आईवडिलांची गोष्ट सांगू, आणि तो असा एक होपफुली काही जनरेशन तो वारसा चालत राहील. सो आमच्याकडे आहे स्टोरी. थँक्यू सो मच. इतका so वेळ दिला much. या Thank you. अड्ड्यावर My आणि इतकी pleasure. पॉझिटिव्हिटी घेऊन आला त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि तुम्हाला हा अड्डा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मजागल अंकिता माझ्या संपूर्ण टीमसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.